हॅलो, आज इथे आपण बनवणार आहोत रबडी। इथे मी गिट्सचे 2 पॅकेट वापरलेले आहेत आणि इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेले आहे। आता हे आपण दूध तापवून घेऊया। दूध इथे आपल्याला मीडियम गॅसवरती तापवायचं आहे, तर गॅस आपण मीडियम करूया। आता इथे आपण एका बाउल मध्ये हे आता मिक्सचर काढून घेऊया। दोन्ही मिक्सचर आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत बाउल मध्ये। दूध इथे थोडं कोमट झालं की नाही, यातलं थोडंसं आपण दूध काढून घेणार आहे मिक्सचर मध्ये टाकायला। दूध बघा इथे कोमट झालेलं आहे आपलं। आता आपण काय करूया, थोडंसं हे दूध हलवूया। इथे आपण 2 पळी दूध काढून घेणार आहे आणि ह्या मिक्सचर मध्ये टाकणार आहे, कारण आपल्याला हे मिक्सचर छान असं दुधामध्ये हलवून घ्यायचंय, म्हणजे ते एकजीव होईल। बघा हे मिक्सचर छान असं दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं। मी इथे 2 पळी दूध वापरलेले आहे, कोमट दूध आपण इथे वापरायचं आहे। बघा असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही। दुधामध्ये डायरेक्ट टाकायचं नाही हे मिक्सचर। बघा छान असं इथे मिक्सचर तयार झालेलं आहे। दूध इथे छान गरम होतंय। दूध छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण मिक्सचर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कोमट दूध टाकून हलवलेलं आहे चांगले हे मिक्सचर, ते आपण नंतर ह्याच्यामध्ये टाकूया आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला इथे छान उकळी काढायची। 10 ते 15 मिनिटं आपल्याला दूध इथे आटवायचंय, म्हणजे आपली मस्त दाणेदार अशी रबडी इथे तयार होईल। बघा दूध इथे छान असं उकळलेलं आहे, छान उकळी येऊन दिलेली आपण दुधाला। इथे थोडंसं हलवून घेऊया। दुधाला जेव्हा उकळी येते ना, त्याचा जे सुवास असतो ना, सुगंध असतो ना, तो एकदम अप्रतिम असतो। जेव्हा मी किचन मध्ये दूध तापवायला ठेवते आणि मी हॉल मध्ये बसलेली असते आमच्या, तरी पण तिथपर्यंत हा सुगंध आहे ना त्याचा दरवळतो जेव्हा दूध उकळतं चांगलं। छान असं दूध इथे गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे म्हणा। आता आपण ह्याच्यामध्ये हे मिक्सचर टाकून घेऊया। छान थोडंसं हलवूया। बघा लगेच ह्याला आता कलर पण किती मस्त असा आलेला आहे। इथे 10-15 मिनिटं आपण छान असं दूध उकळून देऊया आणि जर वाटल्यास साखर ह्याच्यामध्ये टाकायची आहे। थोडंसं टेस्ट करायचं आणि मग जर साखर वाटल्यास आपल्याला इथे टाकावी लागेल। श्रावण सुरू झाला की सणांना सुरुवात होते। आता तुम्ही येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी अशी बासुंदीची खीर बनवू शकता आणि येणाऱ्या पाहुण्यांना मस्तपैकी असा बेत करून वाढू शकता। बाकी ती मस्त अशी उकळी आलेली आहे।
इथे मी थोडीशी साखर टाकते, 1-1.5 चमचा मी इथे साखर टाकलेली आहे. थोडं उकळून घ्यायचं म्हणजे साखर छान वितळे. बघा इथे रबडी छान अशी घटसर झालेली आहे. ती थंड झाल्यावर अजून दाटसर होईल. आपल्याला इथे नॉर्मल टेम्परेचरवर तिला थंड करायची आता आणि अर्धा एक तासभर फ्रीज मध्ये ठेवायचे म्हणजे छान अशी मिळून येईल. छान अशी उकळी आलेली आहे. आणि इथे गॅस बंद करूया आणि याला थंड होऊन देऊया चांगलं. बघा इथे रबडी छान अशी थंड झालेली आहे. आता आपण याला फ्रीज मध्ये ठेवून देऊया. आज इथे आपण बनवणार आहोत वाटाणा आणि फ्लावरची भाजी. श्रावण स्पेशल आपण ही भाजी बनवणार आहोत. इथे आपण वाटण काढलेलं आहे. इथे मी अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे किसून, एक मोठं टोमॅटो घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण. इथे फोडणीसाठी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता आणि एक टोमॅटो. बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे, तर चला आपण आपली रेसिपी करून घेऊया. आता आपण पहिल्यांदा हे मिश्रण वाटून घेऊया. आपण वाटण बारीक करून घेऊया. खोबरं टाकूया, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक लसूण. इथे मी 1 चमचा जिरं वापरलेलं आहे. पाणी घालून घेऊया. आणि याची छान पेस्ट करून घेऊया. आता बघा इथे मिश्रण छान असं आपलं बारीक झालंय वाटणाचं. आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया. कढई इथे गरम झालेली आहे. तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण याला मोहरी आणि जिरं टाकून घेऊया. कांदा, कढीपत्ता, इथे आपण जास्त प्रमाणात भाजी बनवतो म्हणजे ही भाजी आहे ना 7 ते 8 जणांना पुरेल एवढी भाजी आपण बनवतोय, म्हणून मी या मोठ्या कढईमध्ये ही भाजी बनवत आहे. कांदा छान असा लाल होऊन द्यायचा. इथे आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 2 ग्लास मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपण हे गरम पाणी वापरणार आहोत भाजीला. मीठ घालूया 1 चमचा, हळद, टोमॅटो घालून घेऊया. लाल तिखट इथे 2 चमचे वापरले मी. गरम मसाला, हिंग. इथे आपण मसाल्याची पेस्ट घालून छान हे मसाला भाजून घेऊया. याच्यामध्ये इथे मसाला छान परतून घेऊया. आता इथे झाकण ठेवूया म्हणजे मसाल्याला छान असं तेल सुटेल. बघा इथे मसाला छान परतला गेलेला आहे. छान असं तेल सुटलेलं आहे बघा. आता जरासं हलवून घेऊया. बघा मसाला किती छान असा परतला गेलाय.
इथे वाटाणा घालून घेऊया, फ्लावर, छान असं हलवून घ्यायचं. छानपैकी असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले असे एकजीव होतील आणि या भाज्यांमध्ये छान मिक्स होतील. आता इथे पाणी घालून घेऊया. हे गरम पाणी केलेलं आहे आपण. इथे आपण ग्रेव्ही करणार आहोत भाजीची, त्याच्यामुळे मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे इथे शिजायला. आणि एक 15 मिनिटं इथे छान अशी शिजून द्यायची भाजी आपल्याला. आपण एकदा बघूया मीठ बरोबर पडलंय का. बरोबर आहे सगळं. आता इथे झाकण ठेवूया आणि छान याला उकळी येऊन देऊया. एका साईडला भाजी शिजते तोपर्यंत आपण भाताचा कुकर लावून घेऊया. बघा भाजी छान इथे उकळलेली आहे. थोडंसं आता आपण ह्याला हलवून घेऊया. अजून इथे भाजी आपल्याला छान शिजवायची आहे. बघा वाटाणा पण छान असा शिजलेला आहे इथे. खूपच मस्त अशी इथे भाजी आपली तयार झालेली आहे. वाटाणा फ्लावर ग्रेव्ही भाजी. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आता इथे गॅस बंद करूया. बाकीची मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे.
मस्तपैकी ते वरण पण तयार झालेलं आहे आपलं. बघा इथे डाळीला पण छान अशी उकळी आलेली आहे. मस्त अशी आपली डाळ इथे तयार झालेली आहे. बघा इथे रबडी आपली छान अशी थंड झालेली आहे. फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवली होती. आता आपण इथे बघूया कशी झालेली ती. बघा एकदम मस्त घट्ट अशी झालेली आहे. थोडंसं हलवून घेऊया. बघा खूपच छान अशी आपली इथे रबडी तयार झालेली आहे. इथे आपण थोडे ड्रायफ्रूट क्रश करून टाकूया. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही टाकले तरीही काही हरकत नाही. बघा इथे अशा पद्धतीने आपली श्रावण स्पेशल इथे थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील.